कल्पना करा, उद्या सकाळी भारतामधले प्रत्येक IAS ऑफिसर ठरवतो की आजपासून कोणतेही पॉलिटिकल प्रेशर नाही, कोणतीही लाज नाही, कोणतीही फाईल कारणाशिवाय थांबणार नाही आणि प्रत्येक निर्णय फक्त नागरिकांच्या हितासाठी घेतला जाईल. तर जर हे केलं तर भारत एका दिवसात बदलेल का? नाही. पण हेच अधिकारी जर 5 वर्ष प्रामाणिकपणे आणि ग्राउंड लेवलवर काम करत राहिले तर आपले गव्हर्नमेंट स्कूल्स, हॉस्पिटल्स, रोड्स, बिझनेसेस आणि पूर्ण गव्हर्नन्स सिस्टीम नक्कीच वेगळी दिसेल. हे समजण्यासाठी महाराष्ट्रातील IAS ऑफिसर श्री तुकाराम मुंडे यांचं उदाहरण पाहूया. तुकाराम मुंडे सध्या महाराष्ट्र फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे कमिशनर आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, डेअरीज, फूड मॅन्युफॅक्चरर्स, वेअर हाऊसेस आणि रिटेलर्स यांच्या मोठ्या प्रमाणावर इन्स्पेक्शन सुरू झाल्या. रिपोर्ट्सनुसार 1100 पेक्षा जास्त ठिकाणी तपासणी झाली आणि फूड सेफ्टी रूल्स मोडणाऱ्या अनेक बिझनेसेसवर कारवाई करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की हे रूल्स आधी अस्तित्वातच नव्हते का? नक्कीच होते. मग ऍक्शन अचानक कशी सुरू झाली? कारण अनेकदा भारताची समस्या पॉलिसी नसते, समस्या असते तिचं प्रामाणिकपणे इम्प्लिमेंटेशन. IAS ऑफिसरची खरी पॉवर आपल्याला अनेकदा समजत नाही. डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या एका निर्णयाचा परिणाम पाणी, शेती, शाळा, आरोग्य, जमीन आणि लाखो नागरिकांवर होऊ शकतो. म्युनिसिपल कमिशनरच्या कामावर रस्ते, कचरा, इलिगल कन्स्ट्रक्शन आणि प्रॉपर्टी टॅक्स अवलंबून असतात. एखाद्या डिपार्टमेंट सेक्रेटरीच्या एका फाईलवर संपूर्ण राज्यातील स्कीम्स पुढे जाऊ शकते किंवा अनेक महिने थांबू शकते. पॉलिसीज राजकीय नेतृत्व तयार करतात, पण शेवटी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठं काम ऍडमिनिस्ट्रेशन करतं. आता एक महत्वाचा डाटा बघा. 1 जानेवारी 2025 रोजी भारतात IAS ची मंजुरी संख्या होती 6877, पण प्रत्यक्ष 5577 ऑफिसर्स कार्यरत होते. म्हणजे जवळपास 1300 पदही रिक्त होते. महाराष्ट्रात 435 मंजूर पदांपैकी 359 ऑफिसर्स काम करत होते. त्यामुळे कोणताच ऑफिसर काम करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. अनेक ऑफिसर्स इलेक्शन्स, फ्लड्स, ड्रॉट्स, वॅक्सिनेशन, वेलफेअर स्कीम आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन शांतपणे सांभाळत असतात. त्यांच्या प्रत्येक कामाची व्हायरल बातमी होत नाही. आता जेव्हा तुकाराम मुंडे सोलापूरचे कलेक्टर होते तेव्हा वॉटर कन्झर्वेशन आणि उपलब्ध वॉटर रिसोर्सेस यांच्या योग्य वापरावर काम झालं. अनेक गावांची टँकर्सवरची जी डिपेंडन्सी होती ती कमी झाली. त्यांचं जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली आणि त्यांना 2015-16चा बेस्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर अवॉर्ड मिळाला. नवी मुंबईमध्ये त्यांनी वॉक विथ द कमिशनर सारख्या उपक्रमातून सिटिझन्सच्या प्रॉब्लेम प्रत्यक्ष ऐकल्या, इलिगल कन्स्ट्रक्शन, अनऑथोराइज होर्डिंग्स, प्रॉपर्टी टॅक्स डिफॉल्ट विरुद्ध कारवाई केली. त्यांच्या प्रत्येक डिसिजनची सर्वांना सहमती असलीच पाहिजे असं नाही. स्ट्रिक्ट ऍक्शन सुद्धा एव्हिडन्स, फेअरनेस आणि ड्यू प्रोसेसवर आधारित असली पाहिजे. कारण गुड गव्हर्नन्स म्हणजे फक्त भीती निर्माण करणं नाही, न्याय आणि प्रेडिक्टेबल सिस्टीम तयार करणं. पण कल्पना करा, जर प्रत्येक ऑफिसर अशा पद्धतीने ग्राउंडवर गेला तर काय होईल? गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये फक्त रजिस्टर तपासले जाणार नाही, मुलांना खरंच शिकता येतंय का, टीचर्स उपस्थित आहेत का, टॉयलेट्स आणि ड्रिंकिंग वॉटर उपलब्ध आहे का हे पाहिलं जाईल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये बिल्डिंगचं इनॉग्रेशन करून काम संपणार नाही. डॉक्टर्स, मेडिसिन, इक्विपमेंट आणि पेशंट ट्रीटमेंटची अकाउंटेबिलिटी निश्चित होईल. गावाला दरवर्षी टँकरच्या पाण्याऐवजी वॉटर बजेटनी ग्राउंड वॉटर रिचार्ज आणि क्रॉप प्लॅनिंग केलं जाईल. कारण प्रामाणिक ऑफिसर फक्त आजच्या प्रॉब्लेमवर खर्च करत नाही, पुढच्या प्रॉब्लेम्स निर्माण होऊ नये म्हणून सिस्टीम तयार करतो. इथे चाणक्य नीती आणि अर्थशास्त्र मधला एक महत्वाचा विचार समोर येतो. चाणक्यांनी राज्य चालवताना राज्याची व्यक्तिगत इच्छा नाही तर प्रजेचं कल्याण सर्वात महत्वाचं मानलं. राज्याचा पैसा, अधिकार आणि व्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या सुखासाठी नाही. राज्याचा पैसा, अधिकारी आणि व्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या सुखासाठी नाही तर लोकांच्या सिक्युरिटीसाठी आणि समृद्धीसाठी आहे. चाणक्यांनी अधिकार निवडताना त्यांची क्षमता, प्रामाणिकपणा आणि लॉयल्टी तपासण्यावर भर दिला. कारण भ्रष्ट किंवा निष्क्रिय अधिकारी फक्त एक डिपार्टमेंट बिघडवत नाही, तो राज्याच्या मुळावर परिणाम करतो. आजच्या भाषेत सांगायचं तर रॉंग पर्सन इन अ पॉवरफुल पोझिशन क्रिएट्स अ सिस्टमॅटिक लॉस, पण राईट पर्सन त्याच पोझिशन मधून पब्लिक व्हॅल्यू निर्माण करतो. हीच कल्पना रामराज्याशी हीच जोडता येते. रामराज्य म्हणजे फक्त धार्मिक राज्य नाही, सामान्य माणसाला न्याय, सुरक्षा आणि सन्मान मिळणारी व्यवस्था होती. पद म्हणजे फक्त प्रिव्हिलेज नाही तर रिस्पॉन्सिबिलिटी होती. सत्ता स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी वापरणं हा त्यामागचा विचार आहे. आता याचा बिझनेसशी काय संबंध? एक डिस्ट्रिक्ट सुद्धा मोठ्या ऑर्गनायझेशन सारख्या असतात.
सिटिझन्स हे स्टेक होल्डर्स आहेत. टॅक्स हा पब्लिक इन्व्हेस्टमेंट आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईची टीम आहे आणि स्कूल्स, हॉस्पिटल्स, रोड्स व पब्लिक सर्व्हिसेस हे रिझल्ट्स आहेत. कंपनीचा सीईओ जर ग्राउंड रियालिटी न पाहता फक्त रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी फेल होऊ शकते. तसंच ऑफिसर्स फील्ड व्हिजिट्सवर गेले नाही तर पॉलिसी कागदावर सक्सेसफुल होईल पण प्रत्यक्ष ती फेल होऊ शकते. प्रामाणिक सीईओ कस्टमरच्या पैशाची व्हॅल्यू जपतो. प्रामाणिक ऑफिसर टॅक्सपेअरच्या पैशाची व्हॅल्यू जपतो. ऑनेस्ट गव्हर्नन्समुळे बिझनेस सुद्धा वाढतो. लायसन्स आणि एनओसीज वेळेत मिळतात. ब्राईब कॉस्ट कमी होते. रूल्स स्पष्ट असतात. इन्व्हेस्टमेंट वाढतं आणि एम्प्लॉयमेंट तयार होतं. त्यावेळी अडल्ट्रेशन, टॅक्स इन्व्हेजन, कन्झ्युमर फ्रॉड आणि इलिगल बिझनेसवर ऍक्शन होते. प्रामाणिक बिझनेसला स्ट्रिक्ट ऑफिसरची भीती नसते. त्याला करप्ट, स्लो आणि अनप्रिडिक्टेबल सिस्टीमची भीती असते. म्हणून खरा प्रश्न हा नाही की प्रत्येक आय एस ऑफिसर तुकाराम मुंडे बनेल का. खरा प्रश्न असा आहे की आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकतो का जिथे प्रामाणिकपणे काम करणं हे धाडस नसेल तर सामान्य पद्धती असेल. एक प्रामाणिक ऑफिसर एक डिस्ट्रिक्ट बदलू शकतो पण चाणक्यच्या लोककल्याणाच्या विचारावर, ऑनेस्टली टेक्नॉलॉजी आणि अकाउंटेबिलिटीवर चालणारी सिस्टीम संपूर्ण भारत बदलू शकते.